नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर शेलार, उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, सध्या औरंगाबाद या ठिकाणी कार्यरत आहे। आणि आज आपला विषय आहे राज्यसेवा 2023 या परीक्षेचं नियोजन कसं करायचं, या परीक्षेमध्ये पास होऊन फायनल पोस्ट कशी मिळवायची। मागच्या जून मध्ये आयोगाने आपल्याला धक्का दिला आणि अचानक आपला पॅटर्न बदललेला आहे। तर त्या बदललेल्या पॅटर्न नुसार आपल्या अभ्यासाची रणनीती कशी असावी याच्या संदर्भात आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर चला तर सुरू करूया। तर बदललेला पॅटर्न आणि जुना पॅटर्न याच्यामध्ये मुख्यतः बदल हा काय की जुना पॅटर्न हा जो होता तर तो ऑब्जेक्टिव्ह बेस्ड होता। जो नवीन पॅटर्न आलेला आहे तर तो वर्णनात्मक स्वरूपाचा आहे। आणि बऱ्यापैकी जर तुम्ही सिलेबस पाहिला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की जसा आपला केंद्रीय लोकसेवा आयोगाचा म्हणजे यूपीएससीचा सिलेबस आहे तसाच सिलेबस एमपीएससीचा या ठिकाणी आपल्याला बदललेला पाहायला मिळतो। तर बदललेला पॅटर्न काय आहे तर तो आपण समजून घेऊ। बदललेल्या पॅटर्न मध्ये प्रिलिम्स मध्ये आहे 200 मार्काचे 2 पेपर, 200 मार्काला जीएस, 200 मार्काला सीसॅट। तर त्यातला सीसॅट हा क्वालिफाय आहे, जसे आपण एमपीएससी चे प्रिलिम्स देतो तो तसाच तो सीसॅट क्वालिफाय आहे। पण मुख्यत्वे बदल हा मेन्स मध्ये झालेला आहे। मेन्स मध्ये आयोगाने मुख्यतः 2 कंपल्सरी पेपर, 4 जीएस चे पेपर, 1 निबंधाचा पेपर आणि ऑप्शनलचे 2 असे एकूण 9 पेपर आपल्याला या ठिकाणी मुख्य परीक्षेला लिहायचे आहेत। तर त्या 2 कंपल्सरी मध्ये एक मराठी, दुसरा इंग्लिश, जीएस चे 4, एक निबंध आणि ऑप्शनलचे 2। तर यामध्ये फक्त क्वालिफाईंग असते, म्हणजे 300 मार्काचे पेपर असतील त्याच्यामध्ये फक्त आपल्याला क्वालिफाईंग मार्क्स असतात, त्याच्यामध्ये पास होत नाही। पण या पेपरचं महत्व असं आहे की याच्यामध्ये पास झाल्याशिवाय तुमचे खालचे कुठलेही पेपर चेक केले जात नाहीत। सो या पेपरमध्ये पास होणं मस्ट आहे आणि हे पेपर हे आपल्या मुख्य परीक्षेच्या मार्क्स काउंट करण्यामध्ये खालचे पेपर जे आहेत ते कन्सिडर केले जातात। त्यात सगळ्यांची बेरीज होते 1750 मार्क्स। 1750 मार्क्स पैकी आपण इंटरव्ह्यूला क्वालिफाय होण्यासाठी जे मेरिट लागतं ते 1750 मार्क्स मधून लागतं आणि त्याच्यानंतर वरती आपली मुलाखत जी आहे 275 मार्कांची। ओके, सो तर आपलं फायनल मेरिट कुठं लागणार आहे, हे 1750 मार्क्स प्लस हे 275 मुलाखतीचे मार्क। सर तर ह्या बदललेल्या पॅटर्न मध्ये मुख्यत्वे आपल्याला काय करायचं की सिलेबस समजून घ्यायचा पहिला। ओके, सिलेबस जर तुम्ही बघितलं नसेल तर बघा, त्याच्यामध्ये जीएस चा सिलेबस बघा, नंतर ऑप्शनलचा सिलेबस बघा आणि दुसरा आहे सीसॅट। तर हा क्वालिफाईंग असल्यामुळे याच्याकडे जास्त लक्ष नाही दिलं तरी चालेल, पण सगळ्यात महत्त्वाचं आहे आपलं जीएस आणि ऑप्शनल। सो जीएस 1 मध्ये आहे इतिहास, भूगोल आणि इंडियन सोसायटी। बऱ्यापैकी जर तुम्ही सिलेबस पाहिला असेल तर त्याच्यामध्ये 3 पार्ट आहेत, इतिहास, भूगोल आणि इंडियन सोसायटी। जीएस 2 मध्ये आहे इंडियन पॉलिटी, गव्हर्नन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स। आता हे ऐकायला आपल्याला नवीन वाटेल, पण बऱ्याचदा आपण ह्या गोष्टी वाचनातून आपल्याला गेलेल्या असतात, त्यामुळे खूप काही बदललंय अशी मानसिकता मनामध्ये ठेवू नका। आणि ह्या बदललेल्या पॅटर्नमुळे काय म्हणजे टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाहीये। ह्याचं बऱ्यापैकी वाचन जुन्या विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि नवीन विद्यार्थ्यांसाठी ही संधी आहे की जो नवीन बदललेला पॅटर्न आहे तो तुम्ही लवकर आत्मसात करू शकता। जीएस 3 मध्ये याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आणि सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे, तर त्याच्या करंट ओरिएंटेड वगैरे प्रश्न विचारले जातात। आणि जीएस 4 हा पूर्णपणे नवीन असलेला पेपर आहे आपल्यासाठी, इथिक्स, इंटेग्रिटी अँड ऍप्टिट्यूड। तर ह्या सगळ्याचं जीएसचं तुम्ही सिलेबस एकदा नीट व्यवस्थित पाहून घ्या, त्यातल्या प्रत्येक शब्दाचं आकलन व्यवस्थित करून घ्या। ह्यासाठी कृपया वेळ द्या की जीएसच्या सिलेबसमध्ये प्रत्येक पॉईंटचा अनालिसिस तुम्ही स्वतःच्या दृष्टीने करा। आणि याच्यासाठी आरसा कुठला आपल्याला तर यूपीएससीचा, तर त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स तुम्ही बघू शकता, कारण सध्या एमपीएससीने आपल्याला काहीच दिलेलं नाही की मॉडेल आन्सर क्वेश्चन्स काय वगैरे दिलेलं नाहीत। तर आपल्याकडे आरसा एकच आहे, यूपीएससीचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत तर त्याच्या अनुषंगाने जीएस 1 कसा आहे, जीएस 2 कसा, जीएस 3, 4, तर या सगळ्यांचे प्रश्न बघा आणि त्याच्यानुसार आपल्याला उत्तरं कशी लिहायला लागतील, आपल्याला कुठल्या प्रकारची तयारी करायला लागेल हे तुम्हाला अंदाज येईल। सो त्या क्वेश्चन पेपर आणि सिलेबस ह्या दोन्हीचाही चांगला अनालिसिस करा। त्याच्यानंतर आता प्रश्न ऑप्शनलचा।
ओके, तर ऑप्शनल सिलेक्ट कसा करायचा. ओके, तर ऑप्शनल सिलेक्ट कसा करायचा ह्याबद्दल मी तर तो खरं तर वैयक्तिक प्रश्न असतो, पण ज्या काही 2-4 गाईडलाईन्स मला वाटतात की ज्या सांगावं ऑप्शनल सिलेक्ट करण्यासाठी, तर त्या मी देतो की शक्यतो ऑप्शनल ह्युमॅनिटीज मधूनच सिलेक्ट करा. म्हणजे मी काही ऑप्शनलचं कुठलं हे नाही करत की कुठलं घ्या, पण मला असं वाटतं की आपण ह्युमॅनिटी चांगल्या लिहू शकतो, कारण टेक्निकल सब्जेक्टचा बऱ्याचदा प्रॉब्लेम होतो की त्या लेवलची मॅच होत नाहीत आपल्या आन्सर रायटिंग. सो मी म्हणेल की फक्त जे ॲग्रिकल्चर वगैरे असतील तर त्यांना ॲग्रिकल्चर वगैरे फॉरेस्ट वगैरे करायचं असेल तर टेक्निकल सब्जेक्ट घ्या, पण जनरली ह्युमॅनिटीजकडे जा, कारण काय की बेसिकली आपण त्याच्यामध्ये आन्सर्स लिहू शकतो. सो ऑप्शनल चूज करताना 2-4 गोष्टी लक्षात घ्या की ऑप्शनलचा GS मध्ये असणारं महत्व लक्षात घ्या. दुसरी गोष्ट तुमचा इंटरेस्ट, आणि तिसरी गोष्ट 2-4 ऑप्शनचे क्वेश्चन पेपर्स बघा. क्वेश्चन पेपर्स आणि सिलेबस बघा. 2-4 ऑप्शनचे मला माहिती आहे या ठिकाणी आपल्याला म्हणजे काहीच माहिती नसतं नक्की ऑप्शनल काय सिलेबस काय, तरी पण कुठल्याही 2-4 ऑप्शनल सिलेक्ट करा तुम्हाला जे आवडतात ते. त्या 2-4 ऑप्शनचे क्वेश्चन पेपर्स आणि सिलेबस बघा, आणि असं वाटतंय तुम्हाला की ह्या ऑप्शनल मध्ये आपण उत्तरं लिहू शकतो तर तो ऑप्शनल घ्या. तुमचा इंटरेस्ट म्हणजे GS मध्ये असणारं महत्व, फॉर एक्झाम्पल पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स किंवा हिस्ट्री असेल, जिओग्राफी, सोशियोलॉजी, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, हे सब्जेक्ट असे आहेत की ते GS मध्ये आपल्याला भरपूर ठिकाणी उपयोग होतो. म्हणजे GS1 मध्ये हिस्ट्री जिओग्राफी तर आहेच, GS2 मध्ये पॉलिटी आहे, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आहे. सो GS मध्ये महत्व असणारे महत्व ह्या विषयाला अनुसरून तो सब्जेक्ट घ्या. अदरवाईज तुमचा इंटरेस्ट, सपोज तुम्हाला एखादा सब्जेक्ट खूप चांगला समजतो, त्याबद्दल तुमचं आकलन खूप छान आहे, तुम्ही त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने उत्तर लिहू शकता. सो हा सब्जेक्ट ऑप्शनल म्हणून सिलेक्ट करा, चूज करा. दुसरा क्वेश्चन पेपर आणि सिलेबस, म्हणजे सिलेबस बघून अरे हा सिलेबस मी लिहू शकतो, ह्या सिलेबस बघून असं वाटतं की मला ह्यामध्ये चांगलं अनालिसिस करता येऊ शकतं, ह्याचा अभ्यास करायला मला इंटरेस्टिंग वाटेल किंवा हा पेपर मला सोपा जाईल, ह्या दृष्टीने तुम्ही ऑप्शनल चूज करा. आणि ऑप्शनल बद्दल दुसरी स्ट्रॅटेजी की ऑप्शनलची आता जूनमध्ये आपली प्रिलिम्स आहे, 4 जूनला समथिंग 4 जूनला प्रिलिम्स आहे 2023ला. ओके, सो प्रिलिम्सच्या अगोदर 3 महिने तर तुम्हाला पूर्णपणे प्रिलिम्सचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे, मार्च, एप्रिल आणि मे तुम्हाला पूर्णपणे प्रिलिम्सचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर डिसेंबरचे तर अजून 15 दिवस आहे, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ह्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला ऑप्शनल सिलेबसचा अभ्यास करायलाच लागणार आहे. कारण मित्रांनो, एक गोष्ट मी अनुभवाने सांगतो, फक्त प्रिलिम्स पास होऊन काहीच होत नाही. ज्यावेळी वर्णनात्मक पेपर तुम्हाला यायचे असतात त्यावेळी ऑप्शनल हा पेपर खूप डिसाइडिंग असतोय. हा खूप महत्वाचा फॅक्टर आहे. नाहीतर प्रिलिम्स पास झाल्यावर करू, नंतर करू, असा ऑप्शनल पेपर होणार नाही. सो तुम्ही ऑप्शनलची तयारी आज आणि आत्तापासून सुरू करा. जर सिलेक्ट नसेल केला, ऑप्शनल चूज नसेल केला, लवकरात लवकर करा. तुमच्या मित्रांची कोणाची मदत घ्या, तुमचे जे मेंटर्स आहेत त्यांची मदत घ्या, त्यांच्याकडून तुम्ही ऑप्शनलचा सिलेबस समजून घ्या, ऑप्शनल चूज करा आणि आजच सुरू करा, तयारी चालू करा ऑप्शनलची. कारण ऑप्शनलचं महत्व खूप आहे. कदाचित ज्यांनी अगोदर UPSC वगैरे केले असेल त्यांना माहिती ऑप्शनलचं महत्व, पण येणाऱ्या काळामध्ये ऑप्शनल हा खूप डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहे. कारण तुम्ही लिस्टमध्ये असणार का नाही हे डिसाईड करणारा हा पेपर आहे ऑप्शनल. सो प्लीज त्याला ग्रांटेड घेऊ नका आणि ऑप्शनलचा आत्तापासूनच खूप चांगला अभ्यास चालू करा. ॲटलिस्ट एक रीडिंग, त्याची थोडीशी रायटिंग प्रॅक्टिस. मी तर म्हणेल की डे 1 पासून तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करायला पाहिजे. कारण का सांगतो की 2 कॉन्सेप्ट आहेत, नॉलेज आणि रायटिंग. तुम्हाला खूप चांगलं नॉलेज आहे पण तुम्हाला लिहिताच आलं नाही, याचा परीक्षेमध्ये काही उपयोग आहे का? तर नाहीये. तोच म्हणजे तीच गोष्ट चांगली आहे की तुम्हाला नॉलेज नाही तरी पण तुम्ही जे 250 शब्दामधलं 300 शब्दामधलं उत्तर आहे ते काही ना काही थोडाफार चांगल्या पद्धतीने लिहून आलाय. तर बेस्ट स्ट्रॅटेजी हीच आहे की तुम्ही काहीतरी लिहायला शिकलं पाहिजे. काहीतरी तुम्हाला पेपरमध्ये गेल्यावर तुमच्या स्वतःचं एक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे क्वेश्चनचं आणि त्या अनुषंगाने तुम्ही लिहिलं पाहिजे. सो मी हे म्हणाल की ना, नॉलेजपेक्षा तुमची रायटिंग प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे डे 1 पासून
जशी येईल तशी, जशी होईल तशी, कितीही खराब असू द्या, सगळ्यांची अगोदर खराबच असते आन्सर रायटिंग. सो कितीही वेळ लागला तरी पण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करा, कारण वर्णनात्मक पेपरमध्ये सगळ्यात जास्त चॅलेंजिंग असतं 200 ते 250 शब्दामध्ये तुमचं म्हणणं मांडणं. 200 ते 250 शब्द म्हणजे खूप कमी असतात. एकदम क्रिस्प आन्सर्स तुम्हाला लिहावे लागतात. खूप चांगले आन्सर्स 200 ते 250 शब्दामध्ये तुमचं म्हणणं तिथं मांडायला लागतं, रिप्रेझेंट करायला लागतं. सो त्यासाठी आन्सर रायटिंग प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. आणि साधारणतः GS चे पेपर जर कन्सिडर केले आपण तर 3 तासामध्ये तुम्हाला 6000 शब्द लिहायला लागतात. 3 तासामध्ये 6000 शब्द जवळपास लिहायला लागतात. आणि हे इतकं सोपं नाही. 3 तासामध्ये 6000 शब्द लिहिणं हे इतकं सोपं नाही. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल प्रिलिम झाल्यावर मी करेल, नंतर प्रॅक्टिस करेल, अगोदर प्री तर निघू दे. हे कधीच होणार नाही. अनलेस आणि अनटिल तुमचा मेन्सचा ऑप्शनलचा तुमचा अभ्यास चांगला होणार नाही तोपर्यंत तुमची मेन्स निघणार नाही, तोपर्यंत पोस्ट निघणार नाही. तर ऑप्शनलचं महत्व खूप आहे. म्हणजे अक्षरशः लिहून लिहून अंगठा चपटा होतो मेन्समध्ये. आणि सलग तुम्हाला 9 पेपर लिहायचे असतात. ऑप्शनलचे 2 नंतर असतात. अगोदरचे 7 पेपर एकाच आठवड्यामध्ये सलग लिहायचे असतात. सो आन्सर रायटिंग प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. जशी जमल तशी, तोडकी मोडकी, तुमचं जे काही मीडियम ऑफ रायटिंग असेल, मराठी असेल, इंग्लिश असेल, त्याच्यामध्ये सुरुवात करून द्या लिहायला. जे UPSC पण ज्यांना करायची तर ते इंग्लिश मीडियम घेऊ शकतात. ज्यांना फक्त MPSC करायचे ते मराठी मीडियम मध्ये करू शकतात. पण मला जर वैयक्तिक विचारलं तर मी इंग्लिश मीडियमला प्रेफर करेन. कारण का तर इंग्लिश मीडियम मध्ये रायटिंग आपण फास्ट करू शकतो आणि प्लस UPSC मध्ये पण याचा खूप फायदा होतो आपल्याला. सो रायटिंगचं स्पीड जास्त असतं इंग्लिशमध्ये आणि तुम्ही फास्ट मध्ये लिहू शकता. 3 तासामध्ये 6000 शब्द हे खूप चॅलेंजिंग असते. एकदा लिहायला बसल्यावर समजेलच तुम्हाला. आणि त्यामुळे UPSC पण करायचे असेल तर इंग्लिश हे मीडियम खूप चांगले राहील असं मला वाटतं. आणि दुसरा मुद्दा आहे की ऑप्शनलचं मटेरियल. इथं मी सांगायचा विसरलो होतो की मटेरियल ज्या ऑप्शनलचं आपल्याला इझिली अवेलेबल आहे मटेरियल मार्केटमध्ये, ज्या ऑप्शनलचे मेंटर्स आहेत मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचे, तर कृपया असा ऑप्शनल निवडा. कारण मराठीमध्ये आता ऑप्शनलचे बऱ्यापैकी मार्केटमध्ये येणार असतील बुक्स. अजून तरी मला वाटत नाही मराठीमध्ये खूप काही मटेरियल आहे ऑप्शनलचं. सो तुम्हाला मेंटरची गरज पडणारच आहे असं मला वाटतं. आणि आपल्या इथे पण आपल्या अकॅडमीमध्ये गोरे सर लवकरच इतिहास या वैकल्पिक विषयाची चे सेशन्स घेणार आहेत. कदाचित तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलचं डिस्क्रिप्शन आहेच लिंकमध्ये खाली, मोबाईल नंबरही आहे, संपर्क करा त्यांना. खूप चांगलं हिस्ट्री शिकवतात ते. आणि त्याच्यानंतर ओके, आता रायटिंग प्रॅक्टिस कशी करायची आणि न्यूजपेपरचे महत्व. ओके, ज्यावेळी कुठलाही म्हणजे आज मी UPSC ला कन्सिडर करून सांगतोय कारण तसाच सेम पॅटर्न MPSC ने आपल्याकडे राबवलाय. त्यामुळे न्यूजपेपरचे महत्व आजपासून न चुकता रोज न्यूजपेपर वाचायचा, रोज, डेली. मी हे का म्हणतोय कारण ह्या गोष्टींचं महत्व खूप असतो. कारण ज्यावेळी रायटिंगचे सिलेबस आपला आहे त्याच्यामध्ये स्टॅटिक प्लस डायनामिक असं दोन्ही आहे. डायनामिक इथून मागचे जे आपले काही राज्यसेवा मुख्य झाल्या, पूर्व परीक्षा झाल्या, त्याच्यामध्ये स्टॅटिक पार्ट खूप असायचा. त्यामुळे न्यूजपेपरचं महत्व किंवा डेली अभ्यासाचं महत्व इतकं नसायचं. तुम्ही 2 महिने 3 महिने अभ्यास करूनही पास झालेले मुलांची उदाहरणं आपल्याकडे आहे. पण आता तसं होणार नाही. आता तोच पास होणार जो डेली अभ्यास करतो, जो डेली रायटिंग प्रॅक्टिस करतो, जो डेली न्यूजपेपर असतो, जो डायनामिक आहे, जो काळाच्या बरोबर आहे, तोच इथून पुढच्या स्पर्धेत टिकणार आहे. सो न्यूजपेपर कसा वाचायचा, काय वाचायचा, तर त्याच्याबद्दलही आपण नंतर बोलूच. तर न्यूजपेपरचं महत्व म्हणजे अगोदर सुरुवातीला तुम्हाला समजणार नाही न्यूजपेपर कसं म्हणजे किती महत्वाचा आहे. पण जेव्हा तुम्ही रायटिंग प्रॅक्टिस करताल, जेव्हा काही क्वेश्चन्सचं अॅनालिटिकल म्हणजे अनालिसिस करायची वेळ येईल, तेव्हा न्यूजपेपर मधल्या गोष्टींचं महत्व तुमच्या लक्षात येईल. उदाहरण द्यायचं झालं तर आता ज्या काही निवडणुका झाल्यात त्या निकालांचा होणारा परिणाम म्हणजे निवडणूक प्रक्रिया कशी असते वगैरे, त्यांचा भारतीय लोकशाहीवर होणारा परिणाम वगैरे, अशा प्रकारच्या ज्या काही अनालिटिकल गोष्टी असतात तर त्या तुम्हाला न्यूजपेपर मधून खूप चांगल्या पद्धतीने समजता येतील. तर सुरुवातीला 2 ते 3 तास वेळ लागू शकतो न्यूजपेपर वाचण्यासाठी. तर त्याच्या काही नोट्स वगैरे काढण्याची गरज नाही, ते फक्त तुमच्या अंडरस्टँडिंग साठी असते. तुम्ही न्यूजपेपर मधल्या ॲज इट इज गोष्टी उचलायच्या नसतात,
तर त्या सगळ्या वाचून तुमचं एक स्वतःचं वैयक्तिक मत बनवायचं असतं, कारण आपल्या मताला वर्णनात्मक पेपरमध्ये खूप महत्व असतं. जेव्हा कधी तुम्ही रायटिंग करताल तेव्हा न्यूजपेपर मधले काही दाखले, काही रेफरन्सेस तुम्हाला द्यावे लागतील की जे स्टॅटिक सोबत डायनामिक तुम्हाला जोडावे लागेल. सो न्यूजपेपरचं खूप महत्व आहे. न्यूजपेपर डेली वाचत चला न चुकता, कारण जो वर्षभर पूर्णपणे न चुकता डेली न्यूजपेपर वाचेल, रायटिंग प्रॅक्टिस करेल, तोच पुढच्या वर्षी अधिकारी म्हणून दिसणार आहे. आता तर ही रायटिंग प्रॅक्टिस कशी करायची? बरोबर आहे, तुम्ही म्हणता ना सर आता असं अचानक कशी काय रायटिंग प्रॅक्टिस करायची? तर कुठलाही सपोज तुम्ही आज एखादा टॉपिक वाचला, सपोज आज तुम्ही प्रेसिडेंट, राष्ट्रपती हा टॉपिक वाचला, तर या राष्ट्रपती या तुमच्याकडे युपीएससीच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे पीडीएफ्स असतील किंवा काही कुणाचे बुक्स वगैरे असतील, तर त्याच्यामधून ज्या काही राष्ट्रपतींवरती प्रश्न पडलेत आजपर्यंत रायटिंगचे, सो राष्ट्रपती वाचलाच, मग त्या राष्ट्रपतीवरचे 4 प्रश्न लिहून काढा, स्वतःच्या भाषेत लिहा. त्याला कुठलंही म्हणजे असं काही प्रमाण भाषेतच लिहावं असं काही नसतं रायटिंग प्रॅक्टिसमध्ये. एक थोड्याफार ग्रामॅटिकल एरर्स ऍक्सेप्टेड असतात. सो तुम्ही तुमच्या भाषेत लिहायचा प्रयत्न करा अगोदर त्या प्रश्नांची उत्तरं, आणि हवं तर आपल्या मित्रांकडून चेक करून घ्या किंवा जे मेंटर्स आहेत आपले तर त्यांच्याकडे चेक करायला द्या. पण डे 1 पासून हे स्टार्ट करा. मी वारंवार ही गोष्ट का सांगतोय मित्रांनो, युपीएससी मध्ये फेल होण्याचं कारण बऱ्याच मुलांचे असतं की बऱ्याच जणांचा पेपर कव्हर होत नाही, बऱ्याच जणांना तिथे गेल्यावर लिहायचं काही सुचत नाही. सो दॅट्स वाय रायटिंग प्रॅक्टिस ही खूप इम्पॉर्टंट आहे. सो डे 1 पासून स्टार्ट करा. सपोज प्रेसिडेंट वरती प्रश्न विचारले तर 4 प्रश्न लिहून काढा. त्यांच्याबद्दल काही न्यूजपेपर मध्ये डायनामिक गोष्टी चालू आहेत का, तर त्याही गोष्टींचा त्या अनुषंगाने अभ्यास करा. तुमच्या आन्सर्स मध्ये त्या डायनामिक गोष्टी येऊ द्यात की राष्ट्रपतींनी अभिभाषणाची सुरुवात केली, अभिभाषण असं केलं तसं केलं. तर म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतोय मी, हे असंच पडेल असं नाही, पण बऱ्यापैकी व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ म्हणजे रायटिंग प्रॅक्टिस हा तुम्हाला एक आठवड्याने, 15 दिवसांनी, 1 महिन्यानंतर स्वतःच तुमच्यामध्ये झालेली इम्प्रूव्हमेंट बघून समजेल की रायटिंग प्रॅक्टिस केल्याने आपल्यामध्ये किती फरक पडलाय. आणि जो रायटिंग प्रॅक्टिस करणार आणि जो रायटिंग प्रॅक्टिस करणार नाही याच्यामधलाही तुम्ही डिफरन्स 1-2 महिन्यांनी बघा की कोण म्हणजे नॉलेज असण्यापेक्षा ज्याचं रायटिंग प्रॅक्टिस खूप चांगला आहे तो नेहमी बेटर ठरतो वर्णनात्मक पेपरमध्ये. कारण याच्यामध्ये चॅलेंज एकच आहे, तुमचा पेपर, तुमचे क्वेश्चन्स कव्हर होणे, अत्यंत थोड्या शब्दामध्ये तुमचं म्हणणं मांडणे, तुमचं नॉलेज खूप कमी शब्दामध्ये समोरच्या तपासणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणे, हे असते रायटिंग प्रॅक्टिसची म्हणजे महत्व. ओके, त्यानंतर स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे आता, तर आता मी मगाशी सांगितलं की आता डिसेंबर चालू आहे, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी ह्याच्यामध्ये काय करा तुम्ही ऑप्शनल प्लस जीएस असं केलंही तरी चालेल. ऑप्शनल प्लस जीएस, तर ऑप्शनल मध्ये काय करा, वाचायला सुरुवात करा आणि थोडंसं रीडिंग प्लस रायटिंग प्रॅक्टिस, रीडिंग प्लस रायटिंग प्रॅक्टिस. काय होतं की प्रिलिम्सचा रिझल्ट लागला, तुमचे प्रिलिम्स पास होईल, पण प्रिलिम्स ते मेन्स याच्यामधला जो गॅप आहे याच्यामध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही. रीडिंग, रायटिंग प्रॅक्टिस, जीएस, ऑप्शनल, एसे, एथिक्स हे सगळं करू शकत नाही. म्हणून आत्ताच प्री पास होण्याच्या अगोदर तुमचे हे 2 सब्जेक्ट रेडी असले पाहिजे. सो ऑप्शनल आणि जीएस मध्ये कसं करा, प्री कम मेन्स स्ट्रॅटेजी. प्री कम मेन्स म्हणजे जे सिलेबसला कॉमन आहे त्याच्या आता तुम्ही तयारी करू शकता. जर थोडासा कॉन्फिडन्स कमी वाटत असेल तर प्री कम मेन्स करू शकता. ऑप्शनल मध्ये रीडिंग प्लस रायटिंग करू शकता, तुमच्या स्वतःच्या नोट्स बनवू शकता, अंडरस्टँडिंग करून घेऊ शकता, एखाद्या मेंटरकडे जाऊन शिकू शकता. ऑप्शनल मध्ये रायटिंग प्रॅक्टिस कशी करायची, क्वेश्चन्स कसे होतात, कुठले कुठले टॉपिक करायचे, बुक लिस्ट कशी असली पाहिजे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या मेंटरकडे मिळतील. आणि हिस्ट्रीसाठी आपले गोरे सर या ठिकाणी ऑप्शनल चालू करणार आहेत, तर त्याचं मोबाईल नंबर आणि टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेच. सो ऑप्शनल आणि जीएस चालू करा, सोबत एसेची प्रॅक्टिस. एसे निबंध, निबंधाचं महत्व 250 मार्काला निबंध लिहायला असतंच आपल्याला. तर पॅटर्न नुसार तर माहिती नाही किती निबंध पडतील, 1 किंवा 2 निबंध लिहायला लागतील कदाचित आपल्याला, पण हलक्यात घेऊ नका. हा विषय दिसतो तितका सोपा नाही. युपीएससीचे काही मागच्या 2-3 वर्षाचे पेपर्स काढून बघा तुम्ही, अक्षरशः रडवलंय मुलांना त्या एसेनी. सो एसे या पेपरला खूप हलक्यात घेऊ नका. एसे पेपरमुळे एकतर तुम्ही अधिकारी होऊ शकता किंवा अधिकारी होऊ शकत नाही. खूप डिफरन्स असतो या पेपरच्या मार्क्समध्ये. सो एसे साठी प्रॅक्टिस इज मस्ट आहे.
कधीपर्यंत करायची प्रॅक्टिस आपल्याला? पण फेब्रुवारीपर्यंत ह्या सगळ्याची. फेब्रुवारी नंतर आपल्याला कुठलीही रायटिंग प्रॅक्टिस करायची नाही, कुठल्याही एसीची प्रॅक्टिस करायची नाही, कारण का त्याच्यानंतर आपल्याला पूर्णपणे फोकस प्रिलिम्स वरती द्यायचा आहे. सो मी एक UPSC मध्ये असणारा एक म्हणजे कॅल्क्युलेशन सांगतोय, त्याला काही आधार नाही, त्याचं माझं स्वतःच आहे, म्हणजे ग्राउंड वरती केलेलं होतं वर्क मी. तर 2000 साली 2021 ला UPSC ला मेन्सचा कट ऑफ होता 745 आणि फायनल पोस्ट होती, हा जनरलचा कट ऑफ सांगतोय मी, 953. या दोघांमध्ये डिफरन्स आहे 208 मार्काचा. आणि इंटरव्ह्यू किती मार्काले आपले? 275. आता इंटरव्ह्यू मध्ये 208 275 पैकी पडणं हा माइलस्टोन आहे, असं होत नाही जनरली, हा खूप चांगला स्कोर आहे. सो आपला फोकस कुठं असला पाहिजे? इथं इम्प्रुव्हमेंट मध्ये, मेन्सच्या मार्क्स मध्ये. सो मेन्सच्या मार्क्स मध्ये ऑप्शनल आणि एसेचं महत्व सांगतो मी तुम्हाला. ह्या 745 मध्ये जर तुमचे ऑप्शनलचे मार्क्स 320 to 350 असेल तर हा तुमचा सगळ्यात बेस्ट स्कोर असतो ऑप्शनलचा. त्यानंतर एसेचा स्कोर आउट ऑफ 250 120 to 150 असेल तर हा बेस्ट स्कोर असतो. ह्याचं कॅल्क्युलेशन केलं तर साधारणतः एक 400 350 500 मार्कापर्यंत हे कॅल्क्युलेशन जातं साधारणतः एसे आणि ऑप्शनलचं. एसे आणि ऑप्शनलला जर 500 मार्क पडत असतील तर उरलेल्या 4 GSच्या 1000 मार्क्स पैकी तुम्हाला किती पाडायचे? फक्त 245 इंटरव्ह्यूला क्वालिफायला. आणि UPSCला 25 ते 30 मार्काचं लीड हे खूप असतं, म्हणजे 25 ते 30 मार्काचं लीड आरामात घेऊ शकता. इथं किती येतं? म्हणजे अराउंड 90 to 110 मार्क हे GSला पडतात. म्हणजे साधारणतः तुमचा पेपर कव्हर जरी झाला व्यवस्थित तरी 90 ते 110 मार्क GSला पडतात. पण आपल्याला पोस्ट मिळणार का नाही हे डिसाइडिंग फॅक्टर हे दोन आहेत, एक ऑप्शनल आणि दुसरा एसे. सो ऑप्शनल आणि एसे वरती भर द्यायचा आपल्याला फेब्रुवारीपर्यंत, आणि GSची पण सोबत तयारी चालू करायची. पण रायटिंग प्रॅक्टिस फक्त ऑप्शनल आणि एसेची रायटिंग प्रॅक्टिस करा. त्याच्यानंतर म्हणजे सपोज ऑप्शनल आणि एसेचे 500 मार्क पडले आपल्याला आणि GSला साधारणतः 300 पडले तरी आपले 800 मार्क होतात. आणि आपण किती मार्काचं लीड भेटतं आपल्याला? 55 मार्क्सचं लीड या ठिकाणी भेटतंय, की जे खूप चांगलं लीड असतं रायटिंग मध्ये, 55 मार्क्सचं. सो जर तुम्हाला म्हणजे असं एक अनऑफिशियल म्हणतात UPSC मध्ये की ऑप्शनल आणि एसे हे तुम्हाला पोस्ट मिळून देतं, तर ऑप्शनल एसे आणि GS हे तुमची रँक डिसाईड करतं. तर कसं आहे, तुम्हाला जर क्लास कुठलीही पोस्ट काढायची असेल तर ऑप्शनल प्लस एसे हे खूप महत्वाचं आहे. आणि जर तुम्हाला क्लास 1 ऑफिसर व्हायचं असेल तर ऑप्शनल प्लस एसे प्लस GS. तुम्हाला जर फक्त लिस्टमध्ये यायचंय, कुठली ना कुठली पोस्ट हवी आहे, तर त्यासाठी ऑप्शनल प्लस एसे ही स्ट्रॅटेजी असते. जर तुम्हाला रँक होल्डर व्हायचंय, तुम्हाला पहिलं काही लोकांच्या मध्ये यायचंय, तुम्हाला क्लास 1 ऑफिसर व्हायचंय, तर ऑप्शनल एसे आणि GS ह्या सगळ्याकडे तुम्हाला चांगली कामगिरी करायला लागेल. आणि त्याचं सगळ्यात चांगलं सूत्र जे आहे रायटिंग प्रॅक्टिस, दुसरं काहीच नाही. इथनं पुढे वर्णनात्मक मध्ये फक्त एकच लक्षात ठेवा, रायटिंग प्रॅक्टिस. जो करणार नाही तो या क्षेत्रात टिकणार नाही, स्पर्धेत चालणार नाही. रायटिंग प्रॅक्टिस करावीच लागेल. सो आतापर्यंत आपण काय शिकलो की या परीक्षेला सामोरं कसं जायचं. आपली स्ट्रॅटेजी असली फेब्रुवारीपर्यंत आपल्याला ऑप्शनल प्लस एसीची प्रॅक्टिस करायची. मार्च एप्रिल मे मध्ये आपल्याला आपल्याला प्रिलिम्सचा अभ्यास करायचा आहे. जूनमध्ये प्रिलिम्स द्यायची. प्रिलिम्स पास झाल्यानंतर आपल्याला एथिक्स, इंटेग्रिटी आणि ऍप्टिट्यूड याचा अभ्यास करायचा आहे. एथिक्स, इंटेग्रिटी आणि ऍप्टिट्यूड हे कशासाठी? कारण आता वेळ राहिला खूप कमी, 2 ते 2.5 महिने. तर ह्या ऑप्शनल प्लस एसे साठी 2 ते 2.5 महिने सफिशियंट वेळ आहे. साइड बाय साइड तुम्ही GSचाही अभ्यास करा आणि प्रिलिम्स क्लिअर केल्यानंतर एथिक्सचा अभ्यास केला तरी चालतो, कारण त्याच्यामध्ये खूप कमी वेळ असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शनलची रिव्हिजन, GSची रिव्हिजन, GSची रायटिंग प्रॅक्टिस, एथिक्स ह्या सगळ्या गोष्टी असतात सगळं. त्यामुळे वेळ कन्सिडर करून आपण प्रिलिम्स नंतर एथिक्स केला तरीही चालतो. तर आपल्या लेक्चरचं सार काय होतं की पहिल्यापासून आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. डेली न्यूजपेपर आपल्याला वाचायचा आहे. आपल्याला डे 1 पासून रायटिंग प्रॅक्टिस करायची. आपल्याला ऑप्शनल चूज करायचा आहे. ऑप्शनलची बुक लिस्ट ठरवायची. ऑप्शनलचे मेंटर्स
जे कोणी असतील त्यांच्याकडनं आपल्याला मदत घ्यायची आहे. त्यानंतर 2.5 महिने आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस करायची. मार्च एप्रिल मे मध्ये आपल्याला प्रिलिम्सचा अभ्यास करायचा. मेन्समध्ये जूनमध्ये प्रिलिम्स देऊन प्रिलिम्स पास व्हायचंय 100%. तिथून पुढं ऑप्शनलची रिव्हिजन करायची, जीएसची रायटिंग प्रॅक्टिस करायची, रिव्हिजन करायची आणि इथिक्स करायचा आणि पुढच्या वर्षी पास व्हायचं. तर धन्यवाद. माझ्याकडून इतकंच होतं विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.